बारामतीची पोटनिवडणूक सध्या खिंडीत सापडली आहे। ही फक्त बारामतीचीच नव्हे तर राहुरीची सुद्धा जी लागलेली पोटनिवडणूक आहे ते खऱ्या अर्थानं खिंडीत पकडण्याचं काम सध्या राष्ट्रीय समाज पक्षाने ज्या पद्धतीनं केलंय आणि ज्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडली, खऱ्या अर्थानं या दोन्ही निवडणुका ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांनी आव्हान केलं होतं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि ज्या पद्धतीचा सलोखा जपण्यासाठी आणि दादांना आदरांजली वाहण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या निवडणुका, या दोन्ही निवडणुका बिनविरोध होणं गरजेचं होतं। तर महाराष्ट्रातल्या राजकारणाची खऱ्या अर्थानं कसोटी ही खऱ्या अर्थानं एकरूपतेची आहे किंवा ज्या पद्धतीनं दादांना आम्हाला श्रद्धांजली द्यायची आहे ती श्रद्धांजली आम्ही मनातून देऊ अशी भावना मुख्यमंत्री महोदयांची होती। परंतु ज्या पद्धतीने आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ज्या पद्धतीच्या दुटप्पी वातावरणात वागतायत आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जे धनगर समाजाचं जे एसटीचं आरक्षण हा विषय फक्त कानाडोळा करून सामाजिक प्रश्नाला कशा पद्धतीने बगल देता येईल याकडे मुख्यमंत्र्यांचा जास्त कल आहे असे स्पष्ट आरोप लावून लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रीय समाज पक्ष या बारामतीच्या किंवा राहुरीच्या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अशी घोषणा त्यांनी आज समाज माध्यमासमोर केली। मित्रांनो, आरक्षण हा विषय गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं एक सगळ्यात मोठा प्रश्न बनलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने समाज, तो कोणताही समाज असो, जर त्याला या आरक्षणाचे पंख मिळाले तरच खऱ्या अर्थानं त्याचा विकास होईल अशी मनोवृत्ती जी सामाजिक भूमिकेत या शासनाने निर्माण करून ठेवली आहे ना, खऱ्या अर्थानं तीच खरी गोची या समाजाची झालेली। कारण की आरक्षण या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगवेगळे निकष वापरले जातात आणि या निकषामुळे ज्या काही गुणवत्ता याद्या लागतात, जेव्हा जे काही ऍडव्हान्टेज मिळतात, जे काही तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते, त्यामुळं प्रत्येक समाजाला आपल्यासाठी एक विशेष आरक्षण असावं अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे। कारण की विकास कुणाला नकोय? सामाजिक पातळीवर वेगवेगळ्या टप्प्यात आम्हाला आमचा जो विकास गाठायचा आहे, जी काही भौतिक प्रगती करायची आहे, ती भौतिक प्रगती करण्यासाठी आरक्षण हे खरे विकास आंगणी पंख आहेत आणि या आंगणी पंखाशिवाय आमचा समाज हा विकासच करू शकत नाही अशी मनोधारणा प्रत्येक समाज भूमिकेत आम्ही रुजवून टाकलेली। त्यामुळं आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगेंनी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी भूमिका तयार करून मराठा समाजासाठी ज्या पद्धतीनं सरसगट कुणबी आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जो मोठा लढा उभा केला, त्या माध्यमातून ती परिस्थिती समाजाच्या विकासासाठी होती। पण ज्या पद्धतीने या ओबीसी वर्गामध्ये एक नवीन वर्ग सामील झाला आणि खऱ्या अर्थानं कुणबी मराठा हा ही जरी प्रवर्ग आधीपासून ओबीसी मध्ये होतं तर तरीही त्याची संख्या मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नव्हती। आज मराठा आरक्षण ज्या पद्धतीने मराठवाड्यात पेटलं, खऱ्या अर्थानं मराठवाड्यात कोणत्याही भागामध्ये या कुणबी आरक्षणाचा जो काही भूमिका होती ते भूमिका फक्त सौम्य प्रमाणात होती। काही तुटपुंज काही लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळत होता, पण सरसगट ज्या पद्धतीची भूमिका मांडून मराठवाड्यातल्या जे कोणी शेती या व्यवसायाशी जोडलेले आहेत, ज्यांच्या आजा पंजांनी ज्या पद्धतीने शेती व्यवसाय केलाय, त्यांना तुम्ही त्यांच्या सर्व परिवारातील लोकांना खऱ्या अर्थानं कुणबीचं लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका मनोज जरांगेंनी पुढे ठेवून सामाजिक परिस्थितीमध्ये एक नवी कलाटणी आली। त्यामुळं खऱ्या अर्थानं या ओबीसी समाजामध्ये ज्या पद्धतीनं धनगर समाज होता, त्या धनगर समाजाच्या संदर्भातून एसटी आरक्षणाची मागणी 2 दशकापासून असताना सुद्धा या आरक्षणाच्या संदर्भातून आजपर्यंत कसल्याही पद्धतीचा विचार करण्यात आलेला नाहीये। आज खऱ्या अर्थानं हा लढा फक्त एक सामाजिक पातळीवर आपला विषय मांडत राहतो, ज्या पद्धतीचे उठाव होत राहतात आणि शासकीय मिळालेल्या आश्वासनावर हे विषय थांबत जातात। पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या पद्धतीनं लावून धरला आणि ज्या पद्धतीची भूमिका या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात या आरक्षणाच्या संदर्भात पाहायला मिळाली किंवा शासन त्या बाबतीत ज्या पद्धतीनं
एक जागरूक किंवा एक ज्या पद्धतीची भूमिका घेऊन आज हा आरक्षणाचा प्रश्न काही अंशी का होत नाहीये पण मार्गस्थ झालाय, परंतु त्या पद्धतीने ओबीसीचा काहीच नाही. आणि ओबीसी मध्ये ज्या पद्धतीने एसटी आरक्षणाचा जो प्रश्न आहे धनगर समाजाचा, तो प्रश्न तशा प्रलंबित असल्यामुळं आता सरकारला खिंडीत कुठं गाठायचं, तर सरकारला खिंडीत गाठण्यासाठी जी सहानुभूतीची निवडणूक म्हणून सरकार पाहत आहे आणि महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक बिनविरोध करणं हे महायुतीचं खरं कौशल्य आहे. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवून आम्ही आजपर्यंत समाजाला एक वेगळी ओळख महायुतीने मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या महायुतीला खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघामध्ये जर खिंडीत गाठण्यात आलं तर खऱ्या अर्थानं हा जो लढा आहे, जो प्रश्न आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यावर सरकार गांभीर्याने विचार करील अशीच परिणिती आता लक्ष्मण हाकेंना वाटू लागली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जी काही भूमिका मांडली गेली, जी काही परिस्थिती मांडली गेली, खऱ्या अर्थानं या सगळ्या संदर्भातला जर खरा विचार केला तर 2 दशकापासून ज्या पद्धतीची उपेक्षेची भूमिका या राष्ट्रीय धनगर समाजाला करण्यात आली, धनगर समाजाला ज्या पद्धतीचा न्याय निवाडा देण्याच्या संदर्भातून शासन नेहमी कानाडोळा करत आलं, त्यालाच या परिस्थितीत खिंडीत गाठून या प्रश्नाला काय मार्गस्थ करता येईल यासाठी या पद्धतीची भूमिका आज राष्ट्रीय समाज पक्षाने घेतलेली. कारण की अधिकार प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक माणूस हा आपला विचार करू शकतो. प्रत्येक पक्ष, प्रत्येक समाज आपल्या आपल्या प्रगतीसाठी एक वेगवेगळी दिशा ठरवू शकतो. पण शासनाचं कर्तव्य असतं की त्या शासनाने त्या समाजाच्या प्रगतीसाठी, त्या समाजाला विकसित करण्यासाठी ज्या पद्धतीची भूमिका आखून त्या समाजाला ज्या भूमिकेत आणलं पाहिजे, या प्रगतीच्या भूमिकेत दाखवली पाहिजे, ते मात्र आज शासन विसरत आहे. फक्त संख्याबळाच्या आधारावर, संख्येच्या जमाबेरीजेवर ज्या पद्धतीची राजकीय समीकरणं बांधले जात आहेत, त्याला खऱ्या अर्थानं मूठमाती देणं हे आजच्या शासनाचं परम कर्तव्य. पण ही सगळी भूमिका फक्त कागदावरच राहते. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने विकास हा प्रत्येक समाजाचा नैतिक अधिकार आहे, त्याला फक्त बाजूला करून आपल्या पद्धतीने जे काही जमाबेरजेचे गणित आहेत, तेच जमाबेरजेचे गणित सरकार सध्या गिरवण्याच्या नादात आहे. मग अशा पद्धतीचा जर विचार असेल तर बाकीच्या समाजाची भूमिका काय करायची आणि बाकीच्या समाजाने कोणत्या भूमिकेत वागायचं, हाच प्रश्न लक्ष्मण हाकेंनी खऱ्या अर्थानं आज शासनाच्या दारी आणून सोडलेला आहे. शासन की जे प्रत्येकाच्या विकासावर, ज्याला प्रत्येकाची विचार करणं हे आद्य कर्तव्य, फक्त एकाच बाबीचा आणि एकाच बाजूचा विचार करून जर शासन निर्णय घेत असेल तर त्याला दुटप्पी भूमिका किंवा पार्सलिटी अशीच भूमिका मांडता येईल. पण या सगळ्या समीकरणात ज्या पद्धतीने ही बारामतीची निवडणूक खऱ्या अर्थानं यांचा आता मूळव्याध बनलेली आहे. खऱ्या अर्थाने ही जर निवडणूक या महायुतीला बिनविरोध काढता आली नाही तर खऱ्या अर्थानं ती भूमिका शरद पवारांच्या पत्त्यावर पडली सारखी होती. कारण की ज्यांच्यासाठी हा विषय लावून धरला होता आणि खऱ्या अर्थाने या बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींसाठी खरे गतिरोधक हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटच ठरेल अशी सगळी भूमिका बांधून ठेवणाऱ्या भूमिका आज खऱ्या अर्थानं लक्ष्मण हाकेंनी ज्या पद्धतीने राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका मांडून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही ह्याचा शड्डू ठोकला. त्यामुळं खऱ्या अर्थानं शरद पवारांना मिळालेलं हे आयतं खोलीत सामाजिक भूमिकेत कशा पद्धतीने निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं शरद पवारांना जी खेळी करून आयाराम गयाराम आणून बसवायला पाहिजे होता, तो आयाराम गयाराम आयत्याच पद्धतीनं शासनाने केलेल्या कृतीच्या भूमिकेत आज सरकारच्या समोरच एक गतिरोधक म्हणून उभा आहे. आज खऱ्या अर्थाने या सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीने या शासनाने प्रत्येक विषयाला केंद्रबिंदू केलं पाहिजे होतं. दीपक बोराडेंनी ज्या पद्धतीनं आझाद मैदानात आपलं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे, या परिस्थितीमध्ये त्यांची आज खरी जी परिस्थिती निर्माण झाली आणि समाजामध्ये काय घडतंय, समाजामध्ये फक्त द्वंद्व निर्माण करून सामाजिक भूमिका ही अशा पद्धतीने नियंत्रणात येणार आहे का? आज ज्या पद्धतीनं अंजनगावामध्ये झालेला विचार आणि ज्या पद्धतीने आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवरायांचे पुतळे रातोरात बसून जी भूमिका सामाजिक भूमिकेत निर्माण होते, खऱ्या अर्थानं आमची जे आराध्य स्थान आहे,
आमचे जे काही आमचं सामाजिक परिस्थितीसाठी जे एक मार्गदर्शक पथ आहे ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांनाच आज खऱ्या अर्थानं शासनाने समोर ज्या पद्धतीच्या भूमिका आणून सोडलंय ना, ती भूमिका समाजाला पटणारी आहे का? मग अशा प्रवृत्त्या जोपर्यंत त्यांना पूर्णपणे आम्ही त्या प्रवृत्त्यांना पूर्णपणे थांबवत नाहीत आणि खऱ्या अर्थ महापुरुषांचा विचार हा महापुरुषांच्या महाराष्ट्राच्या नैतिकतेचा विकास होण्यासाठी पाहिजे होत्या. पण आज ज्या पद्धतीच्या राजकीय प्रवासामध्ये याचा वापर केला जातोय ती खरी राजकीय खीळ आहे. आणि आज सामाजिक परिस्थितीमध्ये आरक्षण मुद्दा ज्या पद्धतीने आता या गले की हड्डी म्हणून या शासनाचा सूड घेणार आहे. बघूया या 23 मार्च पर्यंत 23 एप्रिल पर्यंत शासनाला कशा पद्धतीने या आरक्षणाचा भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचा रुसवा फुगवा काढण्यासाठी काय धोरण वापरतात आणि खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनींना आणि ज्या पद्धतीने कर्डिलेंना च्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीनं बिनविरोध करता येईल याकडे सगळ्यांचं सामाजिक पक्षाचं लक्ष आहे. पण खऱ्या अर्थानं कसोटी मात्र खिंड मात्र सरकारची चांगलीच अडवली गेलेली आहे. आणि ज्या पद्धतीने लक्ष्मण हाकेंनी थोपटलेले दंड समाजाला कशा पद्धतीनं सरकारला विचलित करून सोडते ही येणारी परिस्थिती ठरवेल. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया ती तुम्ही निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समधून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.